नमस्कार. जास्वंदाला या प्रकारे भरपूर फुलं येण्यासाठी चांगले वेल ड्रेन माती भरायची कुंडीत आणि मग जास्वंदाची कटिंग लावायची. जास्वंदाची कटी जी ग्रो होते आणि भरपूर फुलं होतात, फुलं येतात. म्हणजे वेल ड्रेन माती म्हणजे कुंडीत पाणी साचून राहायला नको. आपण पाणी टाकल्यावर कुंडीच्या वेल ड्रेन होलमधून ड्रेनेज होलमधून पाणी व्हायला हवे. तसेच 30% कंपोस्ट आपल्या जास्वंदाचे कुंडी भरताना त्याच्यात 30% कंपोस्ट टाकणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे भरपूर सूर्यप्रकाशही आवश्यक असते जास्वंदाच्या झाडाला. आणि हे जास्वंदाचं झाड आणि गुलाबाचं झाड यांना खत खूप हवं असते. खत भरपूर टाकल्यास काय होते, फुलं भरपूर प्रमाणात येतात. या प्रकारे कळ्याही भरपूर लागतात आणि फुलंही भरपूर येतात. त्यासाठी कंपोस्ट दर 15 दिवसांनी याला आपण देऊ शकतो. किचन वेस्ट कंपोस्ट किंवा कावडंग कंपोस्ट, किंवा आपलं शेणखत वगैरे, वर्मी कंपोस्ट, गांडूळ खतं टाकलं की त्यामुळे काय होते, कुंडीतली माती चांगली राहते आणि झाडाला फुलं भरपूर येतात. फुलांचा आकार मोठा येते, कलर चांगला डार्क येते. जास्वंदाचं झाड हे दिवसभर सूर्यप्रकाशात उन्हात राहिल्यामुळे वाढ चांगली होते त्याची आणि त्याच्यावर कुठला फंगसही होत नाही. कुठल्या किटकुलांचा मिलीबग वगैरे त्याचा अटॅक होत नाही. वर्मी कंपोस्ट शिवाय आपण याला आपलं केळ्यांच्या सालीपासून लिक्विड फर्टिलायझर बनवायचं, ते टाकायचं आणि लसणाच्या आणि कांद्याचं जे पील्स निघतात त्याचं भिजू घालायचं रात्रभर आणि सकाळी त्याच्यात आणखी 2 पट पाणी मिक्स करून सगळ्या झाडांना द्यायचं. त्यामुळे भरपूर फुलं येण्यास मदत होते. वेल ड्रेन माती, भरपूर सूर्यप्रकाश आणि कंपोस्ट 15 दिवसातून एक वेळा, या प्रकारे याची निगा राखल्यास जास्वंदाच्या झाडाला भरपूर फुलं येतात. जास्वंद कटिंगद्वारे जी ग्रो होते आणि याची कटिंग घेताना 6 इंचाची 6 ते 7 इंचाची पेन्सिल आकाराची कटिंग घेतल्यास छान कटिंग लागते, लवकर लागते. आणि त्याशिवाय रेतीचं प्रमाणही 30% मिक्स करायची रेती मातीत भरताना, कुंडी भरताना. त्यामुळे वेल ड्रेन माती तयार होते. कंपोस्ट, रेती आणि गार्डन सॉईल. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.